महाराष्ट्रातील लोकसभेची निवडणूक एकूण 5 टप्प्यात पार पडणार आहे। नुकतंच तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलेलं आहे। तिसऱ्या टप्प्यात युती आणि आघाडीनं चांगली लढत दिल्यानं फाईट कट टू कट असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे महाराष्ट्रात 45 प्लसचं लक्ष्य गाठायचं असेल तर चौथ्या टप्प्यातील 11 जागांवर महायुतीला लक्ष केंद्रित करावं लागणार आहे। राज्यात चौथ्या टप्प्यात लोकसभेच्या एकूण 11 जागांवर 13 मे रोजी मतदान पार पडणार आहे। नंदुरबार, रावेर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, शिर्डी, नगर, मावळ, शिरूर आणि पुणे या लोकसभेच्या 11 जागांवर चौथ्या टप्प्यात मतदान होईल। प्रचारासाठी युती आणि आघाडीला फक्त 3 ते 4 दिवसाचा वेळ मिळतोय। त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती या टप्प्यात जोर लावताना दिसतायत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चौथ्या टप्प्यातील पुणे, मावळ, शिरूर, नगर, शिर्डी आणि बीड या लोकसभेसाठी प्रचार सभा घेतलेल्या आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जालन्यामध्ये सभा पार पडली आहे। उद्धव ठाकरेंनी जळगावमधील त्यांचे उमेदवार करण पवार यांच्यासाठी प्रचार सभा घेतलेली आहे। त्यामुळे निवडणुकीचा प्रत्येक टप्पा महत्त्वाचा असला तरी चौथ्या टप्प्यासाठी कुणीच कसर सोडत नाहीये। पण चौथ्या टप्प्यातील खरी परीक्षा असेल ती भाजपची। आता चौथ्या टप्प्यात भाजपची परीक्षा आहे असं म्हणण्याचं कारण महायुतीत चौथ्या टप्प्यात भाजप सर्वाधिक 7 जागांवर निवडणूक लढवतोय। त्याखालोखाल शिंदे गट 3 जागा लढवतोय तर अजित पवार गट 1 जागेवर निवडणूक लढवतोय। चौथ्या टप्प्यातील भाजपच्या 7 जागांपैकी नंदुरबार, रावेर आणि जळगाव या 3 जागा उत्तर महाराष्ट्रातील आहेत। बीड आणि जालना या 2 जागा मराठवाड्यातील आहेत तर पुणे आणि नगर या 2 जागा पश्चिम महाराष्ट्रातील आहेत। त्यामुळे भाजपला जर महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा जिंकायच्या असतील तर चौथा टप्पा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो। पण भाजपसाठी चौथा टप्पा एवढा महत्त्वाचा काय आणि भाजप समोर चौथ्या टप्प्यात नक्की कोणती आव्हानं आहेत पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ। भाजपसाठी चौथ्या टप्प्याचं महत्त्व समजून घेताना आणि त्यांच्यासमोर असलेली आव्हानं समजून घेताना चौथ्या टप्प्यात त्यांचा सामना कोणासोबत आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। भाजप लढवत असलेल्या चौथ्या टप्प्यातील 7 जागांपैकी जालना, नंदुरबार आणि पुणे इथं भाजपचा सामना हा काँग्रेस बरोबर आहे। रावेर, बीड आणि नगर इथला सामना शरद पवार गटाबरोबर आहे तर भाजपचा जळगाव लोकसभेचा एकमेव सामना हा ठाकरे गटासोबत आहे। त्यामुळे चौथ्या टप्प्यात भाजप समोर मुख्य आव्हान असेल ते काँग्रेस आणि शरद पवार गटाचं। काँग्रेस समोर भाजपचा स्ट्राईक रेट हा जवळपास 95च्या पुढेच आहे। त्यामुळे भाजपला काँग्रेस विरोधात लढत असलेल्या जागांची जास्त चिंता नसावी। त्याची खरी लढत असणार आहे ती म्हणजे शरद पवार गटाबरोबर। कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे शरद पवारांना सहानुभूती मिळत असल्याचं बोललं जात आहे। त्यातही राष्ट्रवादी फोडण्याचं खापर भाजपच्या माथी फोडलं जात आहे। यामुळे भाजपची इमेज डॅमेज झाल्याचं बोललं जात आहे। ज्यामुळे ही लढत विकासाच्या मुद्द्यावर जाण्यापेक्षा सहानुभूती आणि पक्षफोडीच्या मुद्द्यावर जास्त रंगतीये। चौथ्या टप्प्यातील 7 जागांचं भाजपसाठी किती महत्त्व आहे हे पाहिलं तर 2019च्या लोकसभा निवडणुकीत चौथ्या टप्प्यातील जागांपैकी भाजपनं 7 जागा लढवल्या होत्या आणि त्यापैकी सर्वच्या सर्व 7 जागांवर विजय मिळवला होता। 2014च्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा भाजपची हीच कामगिरी होती। 2014 आणि 2019च्या कामगिरीमुळे उत्तर महाराष्ट्र हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातोय। बीड आणि जालना हे देखील भाजपचे परंपरागत गड आहेत। पण असं असून सुद्धा 2024ची लोकसभा निवडणूक ही मागील निवडणुकीपेक्षा वेगळी आहे। मागील 5 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय। 2019 पर्यंत भाजपसोबत एकसंध शिवसेना होती, ती आता नाहीये। शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळे लोकांमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याविषयी सहानुभूती असल्याचं बोललं जात आहे। त्यात चौथ्या टप्प्यात जळगाव, रावेर, बीड आणि नगर या 4 जागेवर भाजपचा सामना ठाकरे आणि शरद पवारांसोबत असणार आहे। त्यामुळे या 4 जागांवर भाजप समोर तगडं आव्हान असू शकतं। या उलट भाजपला देखील शरद पवार गटाला बॅकफूटवर ढकलण्याची चांगली संधी चालून आलेली आहे। शरद पवार गट लोकसभेच्या 10 जागा लढवतोय, त्यापैकी 3 जागा याच टप्प्यात येतात। त्यामुळे या 3 जागांवर शरद पवार गटाला रोखण्यात भाजपला यश आलं तर शरद पवारांचं भविष्यातील आव्हान संपवण्याची संधी भाजपकडे चालून आली आहे। मात्र या जागा टिकवताना भाजप समोर आव्हान असणारे ते जातीय समीकरणांचं। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून आतापर्यंत कोणताही स्ट्रॉंग नरेटिव्ह पुढे करण्यात आलेला नसल्यामुळे किंवा लोकसभा निवडणुकीत कोणाचीही हवा दिसत नसल्यामुळे ही निवडणूक जातीय समीकरणांवर आल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे या जातीय समीकरणाचा प्रभाव चौथ्या टप्प्यात दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही। नंदुरबार लोकसभा हा एसटी राखीव आहे, त्यामुळे इथं जातीय समीकरणं खूप जास्त प्रभावी ठरत नसली तरी इथं संविधान बदलाचा नरेटिव्ह खालीपर्यंत पोहोचल्याचं बोललं जातंय। याशिवाय जळगाव लोकसभेत मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे वातावरण ठाकरे गटाच्या करण पवारांकडे फिरू शकतंय असं सांगण्यात येत आहे।
रावेर लोकसभेची निवडणूक मराठा विरुद्ध ओबीसी अशी होत असल्यामुळे रावेर लोकसभेतील मराठा मतं शरद पवार गटाच्या श्रीराम पाटलांकडे वळू शकतात अशा चर्चा आहेत. तर बीड लोकसभेत परंपरागत होणारी वंजारी विरुद्ध मराठा अशी लढत यावेळी जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे अधिक तीव्र झाली आहे. त्यात भर घातली आहे ती भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडेंनी जरांगे पाटलांवर केलेल्या वक्तव्यानं. जालना लोकसभा जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनाचं प्रमुख केंद्र असल्यामुळे इथं जरांगे फॅक्टर सर्वात प्रभावी आहे. मराठा आंदोलकांकडून रावसाहेब दानवेंना होणारा विरोध हीच गोष्ट दाखवून देतो. नगर लोकसभेतील लढाई सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके अशा दोन्ही मराठा उमेदवारांमध्ये, पण सत्ताधाऱ्यांनी मराठा समाजाची फसवणूक केल्याची भावना मराठा समाजामध्ये देखील आहे. त्यामुळे मराठा आंदोलकांचा अंडरकरंट भाजपच्या विरोधात जाऊ शकतो असं बोललं जात आहे. पण मराठा आंदोलनाच्या काळात भाजपच्या नेत्यांनी ओबीसी आंदोलनाच्या व्यासपीठावर हजेरी लावल्यामुळे ओबीसी मतदार भाजपच्या बाजूने उभा राहू शकतो असं देखील बोललं जात आहे. याशिवाय उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव, रावेर या मतदारसंघात असलेले मराठे आधीच ओबीसी मध्ये मोडतात. मराठा समाजाचं आंदोलन देखील ओबीसी मधून आरक्षण मिळवण्यासाठीच होतं. पण भाजपनं स्वतःला या आंदोलनापासून दूर ठेवल्यामुळे हे कुणबी मराठा मतदार देखील भाजपच्या बाजूने उभे राहू शकतात. यानंतर चौथ्या टप्प्यात भाजप लढवत असलेल्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात त्यांना अँटी इन्कम्बन्सीचा सामना करावा लागतोय. चौथ्या टप्प्यातील भाजप लढवत असलेल्या 7ही जागांवर नजर टाकली तर असं लक्षात येतं की 7ही जागा भाजपनं सलग 2 टर्म जिंकलेल्या आहेत. त्यामुळे या जागांवर अँटी इन्कम्बन्सीचं आव्हान भाजप पुढे असणार आहे. उमेदवारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर बीडच्या उमेदवार पंकजा मुंडे, जळगावच्या उमेदवार स्मिता वाघ आणि पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे सोडले तर इतर 4 उमेदवारांना भाजपनं तिकीट रिपीट केलंय. यात बीडमध्ये मुंडे परिवारातच तिकीट दिल्यामुळे मुंडे परिवाराविरोधात इथं अँटी इन्कम्बन्सी मोठ्या प्रमाणात असल्याचं बोललं जातंय. नंदुरबारमध्ये डॉक्टर हिना गावित यांना भाजपनं तिकीट रिपीट केलंय. पण मागे नंदुरबारमध्ये गावित कुटुंबातील खासदार नको म्हणून सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलन केलं होतं. मात्र तरी देखील भाजपनं पुन्हा हिना गावित यांनाच संधी दिली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर काम करू शकतो. पण इतर पक्षातील नेत्यांना जवळ घेऊन भाजपनं बेरजेचं राजकारण करण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे. यानंतर जळगावमध्ये भाजपनं विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचं तिकीट कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे उन्मेष पाटील यांनी बंडखोरी करत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलाय. त्यांच्या बंडखोरीचा फटका भाजपच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता बोलून दाखवली जाते. त्यामुळं इथं भाजपला अँटी इन्कम्बन्सी ऐवजी बंडखोरीचा फटका बसू शकतो. रावेरमध्ये रक्षा खडसे या देखील 2 टर्मच्या खासदार आहेत. त्यांच्या समोरही अँटी इन्कम्बन्सी रोखण्याचं आव्हान आहे. मात्र एकनाथ खडसे राष्ट्रवादी सोडून पुन्हा एकदा रक्षा खडसे यांच्या प्रचारात सक्रिय झाल्यानं त्यांच्या पुढील आव्हानं कमी झालेली आहेत. नगरमध्ये देखील भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांना 5 वर्षाच्या अँटी इन्कम्बन्सीला सामोरे जायचंय. जालना लोकसभेत तर सलग 5 टर्मच्या अँटी इन्कम्बन्सीचा सामना रावसाहेब दानवे यांना करावा लागतोय. थोडक्यात काय तर या 7ही मतदारसंघात सातत्यानं भाजप जिंकत असल्यामुळं भाजपला मोठ्या अँटी इन्कम्बन्सीचा सामना करायचा आहे. आता जातीय समीकरणं, अँटी इन्कम्बन्सी आणि त्याला मिळालेली शरद पवार आणि ठाकरे गटासाठी असलेली सहानुभूतीची जोड यामुळं भाजप समोर चौथ्या टप्प्यातील 11 मतदारसंघांमध्ये आव्हान असल्याचं दिसतंय. मात्र या टप्प्यात भाजपला देखील शरद पवार गट आणि काँग्रेसला आसमान दाखवण्याची संधी आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं? या टप्प्यात कोण कोणावर भारी पडणार? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा.